नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा मी रोहित जनार्दन गाडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अस्तित्व गडकिल्ल्यांचे ह्या मालिकेत. तर ह्या मालिकेत आपण अनेक गडकोट किल्ल्यांना भेट देत असतो आणि त्यांचं आत्ताचं अस्तित्व आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा आम्ही एक छोटेखानी प्रयत्न करत असतो. तर ह्या मार्फत आज आपण अशाच एका गडावरती जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचं आत्ताचं वास्तव. पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठीच काही ओळींचं स्मरण करावंसं वाटतं आणि त्यांना वंदनही करावंसं वाटतं. ते थोडक्यात सर्वांसाठी. ते म्हणजे उदरात माऊली रैतेसर सावली, गडकोट रावली शिवशंकर हा, मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा, खलदुष्ट योजना प्रलयंकर हा, संतांचं रक्षितो शत्रूनी खंगतो, भावंड भावना संस्थापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो. हे आपण लहानपणापासून एकदा तरी नक्कीच ऐकलं असेल किंवा वाचलंही असेल. किती छान वाटतं नाही का? पण असो, आपल्यातल्याच कित्येक जणांना असं वाटत असतं की महाराज आता असते तर, किंवा ते परतावे आणि त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा, असं बऱ्याच जणांना एकदा तरी नक्कीच वाटेल असतं. पण समजा आज महाराज परतले तर ते कोणत्या गडावर परततील? कारण कित्येक महाराष्ट्रात असे गडकोट किल्ले आहेत की ते स्वराज्याचे शिलेदार आहेत. हो नक्कीच. पण समजा त्याचपैकी एक गडावर आज महाराज आले तर तेव्हाचं कसं असेल? तेव्हा महाराज त्या गडाकडे बघून काय म्हणतील? ते म्हणतील की अरे, एवढे महाराष्ट्रात या स्वराज्यासाठी गडकोट किल्ले उभे केले, ते जिंकले आणि ह्यांच्याच जोरावरती स्वराज्य उभं राहिलं आणि त्याच गडावर आज आम्ही उभा आहे, तो असा? कदाचित हा प्रश्न महाराजांच्या मनात येईल. पण मात्र ज्या गडावर ते उभे असतील तो गड काय म्हणेल? त्याला काय वाटेल? तर तो गड म्हणेल महाराज मुजरा राज मुजरा. आणि तेव्हा मात्र त्या गडाचा टाहो फुटल्याशिवाय राहणार नाही. तो क्षमा मागेल महाराजांकडे. क्षमा असावी राजा, क्षमा असावी. तुम्ही ज्या दूरदृष्टीने माझी उभारणी केली, ज्या पराक्रमांनी मला जिंकलं, विजयाच्या तोफा काढालेल्या तुम्ही आणि असंख्य मावळ्यांनी मला अभेद्य ठेवलं, त्यावेळेचा माझा प्रत्येक दिवस हा आनंदी दिवस असायचा. कारण मला स्वराज्यात सामील होण्याचं एक सौभाग्य जणू लाभलं होतं आणि त्याच आनंद अश्रूंचे झरे वाहू लागले. ते दरीखोऱ्यातून विजयाचे पडगम वाजवीत सागरात जाऊन मिळाले. सागरांच्या लाटांतून एकच आवाज आला की छत्रपती शिवाजी महाराज की जय. व ते सार कदाचित असंच घडेल का? तर मग चला, अस्तित्व गड किल्ल्यांचे ह्या मालिकेत आज आपण जाणार आहोत एक नवीन गडावरती. आणि तो गड कोणता आहे ते जाणून घेऊया माझे सहकारी वैभव सूर्यकांत दळवी यांच्यासोबत. तर मग चला भेटूया आपण ह्या गडाला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याचं वास्तव आणि अस्तित्व. चला तर मग. आज आपण जाणार आहोत प्रबळगड या किल्ल्यावर व आपण जाणून घेणार आहोत त्याच्या व्यथा आणि त्याचे आत्ताचे असलेले अस्तित्व. चला तर मग जाऊया. मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची.
झेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भाल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. परबलला चालत तुम्ही तू परबल कमीत कमी तर तुम्हाला इथून 1.5 तास इथून पकडायचं. इथून 1.5 तास पोसायला वर. प्रबळगडावर. आणि आणि आतून इथून तुम्हाला तुम्ही कुठे राहता? वरती गाव आहे आमचं. प्रबळगड आपला माची प्रबळ. किती वेळ लागतो त्याच्यापासून वर जाण्यासाठी? त्यापासून खालनं कमीत कमी तुम्हाला इथं 1 तास बहुतेक लागला असेल, 1 तास झाला असेल. पण तुम्ही पत्रे आणि वर आणले. 4 ट्रिप झाले सकाळपासून. सकाळपासून 4 ट्रिप झाले एवढं पत्रे घेऊन. दम वगैरे काय लागतो नाही? दम लागलं नाही तर ते घेऊन जायलाच लागतात वरती. मग मध्ये काय पाण्याची वगैरे सोय? आणि पाणी पाठी असतं पाणी. वरती लाईटीची वगैरे सोय? लाईट पाणी वगैरे संपूर्ण ना? पैसे नाही. पैसे कमी आहेत. अच्छा, म्हणजे एक प्रकारे दुकानांची कमी आहे. तरी इथं किती लोकं येतात फिरायला वगैरे? भरपूर. भरपूरमध्ये कारण ते मोजवायचे नाही दिवसाला 500-1000 लोक असतात शनिवार रविवारी. शनिवार अजून भेटतील तुम्हाला आता वरती इकडे तेल लावलेलं. पर्यटनाच्या माध्यमातून तुमचा काय विकास वगैरे काय? आमच्या हॉटेल येतात. अजून याचा काही विकास होण्यासाठी काय? कुठला रोडचं फक्त इथं माहिती नाही. रोड मंजूर झालेलं आहे, पण काय झालं 3-4 रोड मंजूर झालाय पण झालं नाही. अजून काही काम झालं नाही. 4 कोटीचं काम होतं. 4 कोटी 80 लाख मंजूर झालेले आहे. पण काम अजून काय झालं नाही. शालापर्यंत नाही. मोदी सगळे झाले सगळे. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून प्रतिज्ञा करतो की या गडावरील माझे प्रत्येक पाऊल हे या गडाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक कटिबद्ध असेल. मी प्रतिज्ञा करतो की या गडाच्या वैभवशाली ऐतिहासिकपणा पुढेही जपण्यास व राखण्यास अग्रेसर राहीन. मी स्वतःच्या व सहकार्यांच्या सुरक्षिततेची काळजी करेन. आज मी ऋणी आहे ज्यांनी हा गड राखण्यास प्राणप्राणाने अहोरात्र तलवार मुठीत धरली. त्यांचे सदैव स्मरण करीन. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवराय. तर आम्ही आता माची प्रबळ या गावातून एका स्थानिक ग्रामस्थांसोबत प्रबळगड
याची माहिती थोडीशी जाणून घेणार आहोत आपण यांच्याकडून. ही परबलगड आणि कलावंती याची माहिती थोडीशी घ्यायची. ह्या साईडला गड दिसतो. हा कोणता गड आहे? कलावंती हा कलावंती गड. आणि हा परबलगड. हा प्रबळगड आहे. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच 2-3 पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी वाटाड्या घेणे आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला. गडावर 3-4 इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलांमुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत. मात्र गडावरून माथेरानचे विविध पॉईंट्स फार सुंदर दिसतात. पाण्याने मनसोक्त आनंद मिळाला. तब्बल 3 तासाची खडतर चढाई करून आता आपण दाखल झालो आहोत प्रबळगडावर. तर माझ्या उजव्या बाजूला आहे कलावंतीण बुरुज, तर तसेच माझ्या डाव्या बाजूला आहे प्राचीन गणेश मंदिर. चला तर आपण दोन्ही ठिकाणे पाहून घेऊया. किल्ले प्रबळगड मुरंजन. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्याचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तर कालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या काळात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिऱ्याच्या सिद्धीकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चौलला पोर्तुगीजांकडे गेले व त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ व बाल शिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन 1636मध्ये बाल शिवाजींनी मुरंजनचा उंबरठा ओलांडला. 1636मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे 1656मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला.
तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड असे ठेवण्यात आले. पुढे 1665च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली. आत्ताच आपण प्रबळगड हा फिरून एक गणेश मंदिराच्या इकडे आलेलो आहोत. हे गणेश मंदिर अगदी प्राचीन आहे, पण जर आता आपण त्याच्याकडे पाहिलं तर त्याची आत्ताची असलेली अवस्था ही खरंच किती प्राचीन असल्याची एक आपल्याला साक्ष देऊ शकते. आपण आज प्रबळगडावर भेट दिली आणि जाणून घेतलं त्याचं आत्ताचं अस्तित्व. तर ठीक, आपण पाहिलं हा गड खूप मोठा आहे आणि ह्या गडावरची आत्ताची असलेली झाडं किंवा हे वृक्ष खूप मोठे आहेत, किंबहुना हे जंगलच वाटू शकतं. हो, त्या काळी हे गड होता, पण आता हे तुम्हाला दिसू शकतं की खूप रान फुले किंवा रान झाडं तिकडे आलेले आहेत. आणि तुम्हाला गड वाटेल की नाही हा एक प्रश्न आहे, कारण नक्कीच गड म्हणजे आपल्या एक मनात असलेला गड म्हणजे तिकडे असलेली तटबंदी, तिथे असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा हे सगळं. पण आत्ता जर आपल्याला 350 वर्षांनंतर तब्बल हा गड आहे की नाही हे सुद्धा कळत नाही, कारण नुसते झाडं झुडपं हेच आहे. तर या पुढे जाऊन काही वर्षांनी बाकीचे जे गडकोट किल्ले आहेत ते कसे असतील हा एक सवाल आहे. तर असो, आपल्या महाराष्ट्रात कित्येक गडकोट किल्ले आहेत आणि ते आपल्याला माहिती आहे. तर त्याचं असलेलं पर्यटन आणि त्याचा विकास हे एक आपल्याला समजण्याचीच गरज आहे, कारण अवघ्या पर्यटनाच्या जोरावरती कॅलिफोर्निया चालतो, स्वित्झर्लंडही उभं राहिलं. अहो, ज्यांच्याकडे नुसती वाळू आहे ना, वाळू, तो देश, तो राष्ट्रही उभं राहिलं. मग आपल्या महाराष्ट्रात एवढे गडकोट किल्ले असूनही मात्र पर्यटन विकास असो हा तुमच्या आणि आमच्या एक पसंतीचाच असावा. एखाद्या माणसाने संपूर्ण जग जिंकलं, स्वराज्य उभं केलं आणि ह्याच गडकोट किल्ल्यांवर विजयी पताका डौलाने फडकू लागल्या आणि असं म्हणतात एकच आवाज झाला, हर हर महादेव. ही आपली मुंबई वर्षासाठी या देशाला एवढा कर देते, तर तो कर काही अंशी स्वरूपात जर प्रत्येक गडकोट किल्ल्याला वर्षातून एकदा तरी लागला ना, तर किती मोठं कार्य होऊ शकतं आपल्याला माहिती आहे. कारण गतवर्षीच ह्या मुंबईने 37,000 कोटी एवढा भला मोठा कर ह्या देशाला देण्यात योगदान घेतलेलं आहे. असो, पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण गडकोट किल्ले फिरलो, पाहिले, त्यांचा विकास झाला, तर इतिहास घडवणारा तो भूगोल नक्कीच कळेल आणि महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेले ते गडकोट किल्ले आपल्याला नक्कीच अनुभवता येतील.
तर आपण म्हणतो की अहो दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा म्हणवणारे आपण, मात्र या महाराष्ट्रात असे कित्येक गडकोट किल्ले आहेत, त्यांच्या तख्ताचं काय? असो, हा एक प्रश्न आहे. तर याची उत्तरं आपण प्रत्येक पुढच्या येणाऱ्या कार्यक्रमात शोधण्याचा छोटेखानी प्रयत्न करणार आहोत आमच्यासोबत अस्तित्व गड किल्ल्यांचे ह्या मालिकेत. तर मग पुन्हा भेटू पुढच्या गड किल्ल्यांवर. तोपर्यंत धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की